जिंकी म्हणा. आहारती तुल्य प्रीती येरडे ऐकुनी. ख्रिस्ते मला दिली मुक्ती प्राण स्वतः अर्पुनी. येशू चरित्रास सांगा सारे मनी हसवा. गुण सुवृत्त ते सांगा उत्सुक मी ऐकवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृती याच्या 13व्या अध्यायातील 46व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तेव्हा पौल व बर्नबा हे निर्भीडपणे बोलले, देवाचं वचन तुम्हास प्रथम सांगावयाचे अगत्य होते, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करिता व आपणास सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता, त्या अर्थी पहा आम्ही विदेशी लोकांकडे वळतो. बऱ्याचदा लोक असा युक्तिवाद करताना पाहावयास मिळते की प्रभू येशू ख्रिस्त हा यहुदी अथवा इस्रायल लोकांचा देव आहे. काही जण असे म्हणतात की तो फक्त ख्रिस्ती लोकांचाच देव आहे. परंतु वास्तव काय आहे जाणून घेऊया. हे खरे आहे की इस्रायल परमेश्वराने निवडलेले राष्ट्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मानवाच्या उद्धारासाठी या भूतलावर आला, तेव्हा तो प्रथम स्वकीयांकडे म्हणजेच इस्रायलाकडे आला. परंतु स्वकीयांनी त्याला ओळखले नाही व त्याचा स्वीकारही केला नाही. याचा अर्थ तो केवळ इस्रायलासाठीच आला होता असा होत नाही. याचे सर्वात मोठे प्रमाण आम्हाला योहान 3:16 पाहावयास मिळते. तेथे म्हटले आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. यातून हे स्पष्ट होते की ख्रिस्त संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी या भूतलावर आला होता. म्हणूनच पौल व बर्नबा यांच्या सुवार्तेला जेव्हा यहुद्यांनी विरोध केला, तेव्हा ते विदेशांकडे अर्थात इस्रायलाबाहेरच्या लोकांकडे वळले व त्यांनी मोठ्या संख्येने प्रभू येशूच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तारण साधून घेतले. होय, देव आमच्यावरही प्रीती करीतो व ख्रिस्त आमच्यासाठीही मरण पावला व पुनरुत्थित झाला आहे. केवळ त्याच्यावर विश्वास ठेवून आपणही तारण प्राप्त करू शकता. तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.